नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारे प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 133, विद्यार्थी तुमच्या अध्ययनापनाचे प्रेरित झाल्याने मुख्य लक्षण कोणते? पर्याय: वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती, विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारणा, वर्गातील शांत वातावरण, वर्गातील सर्व विद्यार्थी महत्त्वपूर्ण अध्ययन मुद्दे लिहून घेतात। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारणा। प्रश्न 134, वर्गाध्यापनाकडे विद्यार्थ्यांची अभिरुची कळविण्यासाठी कोणती अध्यापन कृती उपयुक्त आहे? पर्याय: फलकलेखन, प्रश्न विचारणे, कथा सांगणे, चर्चा करणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, प्रश्न विचारणे। प्रश्न क्रमांक 135, शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्यांचा विकास खालीलपैकी कोणत्या मार्गाने करू शकतो? पर्याय: महान व्यक्तींची माहिती देऊन, वर्गात शिस्तप्रिय वातावरण ठेवून, स्वतःचे आदर्श वर्तन ठेवून, विद्यार्थ्यांशी गप्पा मारून। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, स्वतःचे आदर्श वर्तन ठेवून। प्रश्न 136, शिक्षकाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे? पर्याय: वर्गात शिस्त ठेवणे, वर्गात वेळेवर येणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, उत्तम भाषण करणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्यांची अडचण सोडवणे। प्रश्न क्रमांक 137, वर्गात अतिसक्रिय असणाऱ्या मुलांच्या बाबतीत तुम्ही काय कराल? पर्याय: वर्गात पहिल्या बेंचवर त्याला बसविणे, वर्गाचे नेतृत्व त्याच्याकडे देणे, त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे दाखविणे, त्याच्या पालकांना भेटणे। तर याचे योग्य उत्तर आहे वर्गाचे नेतृत्व त्याच्याकडे देणे। नेक्स्ट, भारतात मानसशास्त्रीय प्रयोगशाळा प्रथम केव्हा स्थापन झाली? पर्याय: 1928, 1924, 1921, 1916। तर याचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ड, 1916। प्रश्न 139, बालकाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक विकास कोणत्या टप्प्यात पूर्ण होतो? पर्याय: शिशावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, प्रौढावस्था। प्रश्न 140, खालीलपैकी चांगला अध्ययन अनुभव कोणता असतो? पर्याय: विद्यार्थ्यांनी स्वतः ज्ञान मिळविणे, तंत्रज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांना माहिती देणे, तज्ज्ञ शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाणे, प्रतिस्पर्धा करत अध्ययन अनुभव घेणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, विद्यार्थ्यांनी स्वतः ज्ञान मिळविणे। प्रश्न 141, विद्यार्थ्यांच्या मौखिक अभिव्यक्तीचा विकास खालीलपैकी कोणत्या मार्गाने होतो? पर्याय: वादविवाद, सामूहिक चर्चा, नाटक, प्रश्नोत्तर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सामूहिक चर्चा। प्रश्न 142, वर्गात नवीन पाठ्यघटक शिकविण्यासाठी तुम्ही काय कराल? पर्याय: विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या प्रज्ञानात भर जाणाल, टीव्हीवर चित्रपटातील दृश्य दाखवाल, विद्यार्थ्यांना शांत बसण्याची सूचना कराल, विद्यार्थ्यांना आपापसात नवीन पाठ्यघटकाची चर्चा करण्यास सांगाल। तर याचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांचा ज्ञानाचा स्तर जाणाल। प्रश्न 143, शिक्षकाच्या लोकतंत्रात्मक अध्ययन शैलीमुळे टिंब। पर्याय: विद्यार्थ्याचे सामाजिकरण लवकर होते, विद्यार्थ्यात लोकशाही मूल्ये रुजतात, विद्यार्थी आपली कर्तव्य जबाबदार जाणतो, वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व। प्रश्न 144, शैशवावस्थेत बालक सर्वप्रथम कोणती क्रिया शिकतो? पर्याय: लेखन, वाचन, भाषा, भावप्रदर्शन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, भावप्रदर्शन। प्रश्न 145, कमी अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी टिंब आवश्यक आहे। पर्याय: समावेशक शिक्षण, विशेष शिक्षण, एकात्मिक शिक्षण, स्वतंत्र शाळा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, समावेशक शिक्षण। तर ही होती महा-टी-ई-टीच्या संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयाशी निगडीत असणारे पेपर 1 आणि पेपर 2 मधील अत्यंत आवश्यक असणारे प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।